रायगडमधील मनसे मराठी भाषा संदर्भात ॲक्शन मोडवर। अलिबाग शहरातील बँकांमध्ये मराठी सक्तीची करण्याची मनसेची मागणी। मनसेचे सर्वेसर्वा तथा अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत सर्व बँकांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर रायगड जिल्ह्यातील मनसैनिक यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या संदर्भात रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या अलिबाग शहरातील सर्व बँकांमध्ये मराठी भाषा आलीच पाहिजे, तसेच बँकांमधील सर्व व्यवहार मराठीतच झाले पाहिजेत, शिवाय येथील कर्मचारी सुद्धा मराठी बोलणारेच असले पाहिजेत, अशी तंबी ह्या मनसैनिकांनी यावेळी बँकांमधील व्यवस्थापकांना दिली आहे। यावेळी अलिबाग तालुक्यातील मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज बँकेत जाऊन आलो, बऱ्याचशा बँकेत गेलो, आमचे सगळे कार्यकर्ते होते मनसेचे, सगळे राजसाहेबांचे विचार ऐकून आलेले आहेत। त्या दिवशी जो गुढीपाडवा मेळावा होता त्याप्रमाणे जसा राजसाहेबांनी आम्हाला आदेश दिला की ज्या बँका आहेत किंवा इत्यादी आस्थापना वगैरे तिकडे जाऊन आमचं जे कार्यक्रम आहे, जे कार्य ते तुम्ही चालू ठेवा। हे कार्य आम्ही आधी देखील करत आलो आणि आता देखील यापुढे आणखीन जोशाने करू, कारण शेवटी मनसैनिक आणि मराठी असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे। तर फक्त मुंबई अलिबाग या ठिकाणी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे मनसैनिक आहेत, इव्हन जे मराठी माणसं आहेत, त्यांनी देखील हा मुद्दा उचललाच पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी आम्हाला महाराष्ट्र सैनिक म्हणून माझ आहे, आज मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे। आणि नक्कीच सांगेल मी, राजसाहेबांनी गुढीपाडवा मेळाव्यातून जे आम्हाला सांगितलं की मराठी भाषा ही मातृभाषा ही आपली सर्व बँकांमध्ये बोललीच पाहिजे, आणि आम्ही तिथे निदर्शनास झाले की आम्हाला आपली मराठी म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहून आपल्या मातृभूमीत राहून ही भाषा आपली वापरत नाही। तिथे जाऊन ज्या स्लिपा बघतोय तर त्या स्लिपांमध्ये आपली मराठी भाषा नाही आहे, तिथे हिंदी आणि इंग्लिश भाषा आहे। आम्ही आज सर्व बँकेना भेटून सांगितलं आहे की जर तुम्ही मराठी भाषेचा वापर नाही केलात तर पुढे मनसे स्टाईलने आम्ही तुम्हाला दादा शिकू। जय महाराष्ट्र, जय मनसे।